यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं। चुकीची माहिती पसरवण्याच्या उद्देशानं डीफेक व्हिडिओ तयार करून आणि तो प्रसारित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी केलेल्या वक्तव्यात द्वेषपूर्णरित्या फेरफार केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज सकाळी दिल्ली इथल्या चाणक्यपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे। हा बनावट व्हिडिओ तयार करणाऱ्या, प्रसारित करणाऱ्या किंवा तो पुढे पसरवणाऱ्या सर्वांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। जनतेची दिशाभूल करण्यासाठी एआयचा बेजबाबदारपणे आणि चुकीच्या पद्धतीनं केला जाणारा वापर खपवून घेतला जाणार नाही यावर गोयल यांनी भर दिला। तसंच माहितीसाठी केवळ पडताळणी केलेल्या आणि अधिकृत स्रोतांवरच अवलंबून राहावं असं आवाहनही त्यांनी सर्वांना केलं। नवी दिल्लीतल्या जंतर मंतर इथल्या आंदोलनावरून 30,000 लष्करी जवानांनी राजीनामा दिला आहे असं संरक्षण प्रमुख जनरल NS राजा सुब्रमणी यांनी म्हटल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती फिरत असून सरकारनं त्याचं खंडन केलं आहे। पत्रसूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक युनिटनं ही माहिती दिली। हा व्हिडिओ बनावट आणि AI निर्मित आहे। संरक्षण प्रमुखांनी असं कोणतंही विधान केलेलं नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे। नागरिकांना सत्यापित माहितीसाठी केवळ विश्वसनीय अधिकृत स्रोतांवरच अवलंबून राहण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।